जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। नमस्कार वर्धावासियांनो, निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि या बिगुलाच्या नंतर संपूर्ण शहरामध्ये जिथे तिथे आता जे आहे फक्त आणि फक्त वर्धा नगर परिषदच्या निवडणुकीची चर्चा होती आहे। मात्र या चर्चांमध्ये वर्धेचा विकास नेमका काय झालेला आहे, काय विकासाचे मुद्दे असणार आहेत, या सगळ्या बाबींवर वर्धेकरांचा आवाज वर्धेकरांचा जनसंग्राम न्यूज हे आपल्यापर्यंत घेऊन येत आहे। नेमकं निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर नेमकं पुढे भविष्यात काय होणार आहे, गेल्या 4 वर्षापासून सतत असलेला नगर परिषद प्रशासन हे प्रशासकीय आहेत। इथे गेल्या 4 वर्षापासून कुठल्याच प्रकारचे जनप्रतिनिधी नसताना ही नगर परिषद सतत चालू होती। पण मात्र आता निवडणूक 2022 नंतर आता थेट 2025च्या मधात ही निवडणूक होणार आहे। नेमकं या निवडणुकीत काय असणार आहे आणि जनतेचे नेमके प्रश्न काय आहेत याबाबत आपण इथे सध्या डिस्कशन करणार आहोत। तर बेसिकली नेमकं या प्रश्नांच्या मागे जनतेच्या मनात दडलं तरी काय, युवकांच्या मनात नेमकं दडलं तरी काय आणि कुठल्या प्रश्नांवर येणाऱ्या नगर परिषद इलेक्शन व्हायला पाहिजे हे जनतेकडून आपण जाणून घेणार आहोत। तर इथे आपण सध्या उभा आहोत आणि आपल्यासोबत विनोदजी आहेत। नेमकं काय वाटतं विनोदजी, येणारी नगराध्यक्षाची बाजी कोण मारणार आणि कुठला पक्ष बाजी मारणार असं आपल्याला वाटतं? बाजी मारणारा बीजेपी आहे। बीजेपी सरकार चांगली राहील, कारण त्याच्या दुसरा पर्याय नाही। कारण जे बीजेपी करू शकतात ते बाकी पक्ष करू शकत नाही आणि बीजेपी बेस्ट राहील माझ्या हिशोबाने। सध्या आपण कुठल्या प्रभागात राहता आणि त्या आपल्या प्रभागामध्ये नेमकं किती लोक आणखी सहभागी आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? आपल्या प्रभागातून नेमकं कोण विजयी ठरू शकतं? माझ्या प्रभागातून विजयी ठरेल गोपी त्रिवेदी। त्यांचे कामं खूप चांगले आहेत, त्यांनी पुष्कळसा विकास केलेला आहे एरियातला आणि पोरगा पण छान आहे, प्रत्येकाला तो समजून घेते, कोणाला नाही म्हणत नाही। विनोदजींचं मत आहे की येणारी निवडणूक प्रभाग क्रमांक 3ची गोपी त्रिवेदी जिंकेल। मात्र आता या वातावरणात इतर पक्ष देखील प्रभाग क्रमांक 3 मध्ये काय करणार हे सुद्धा बघण्यासारखं ठरणार आहे। सध्या प्रभाग क्रमांक 1 मधील मानस मंदिर परिसरात आपण आलेलो आहोत आणि इथे सुद्धा काही नागरिक आपल्याला दिसतात। काय वाटतं प्रभाग क्रमांक 1 मध्ये काय, किती उमेदवार इथे आहेत आणि संभाव्य विजयी उमेदवार काय कोण असेल? जे उमेदवार जे मागचेच आहे, जे नगरसेवक होते 2, त्याचा निलेश किटे आहे आणि एक गुंजन सतीश मिसाळ आहे। आणि प्रभागात आमच्या एवढं काम झालं आहे, वर्धेच्या कोणत्याच प्रभागात एवढं काम नाही झालं। सोबतच निलेश किटे तुमच्या प्रभागाचे जे नगरसेवक आहेत हे नगराध्यक्ष पदाचे दावेदार आहेत। काय वाटतं, त्यांना तिकीट मिळणार का आणि निवडणूक जिंकणार का? आणि निवडणूक जिंकणारच आणि नगराध्यक्ष बनणार। काय वाटतं, जर ते नगराध्यक्ष बनतात तुम्ही तुमच्या वार्डासाठी नवीन काय बघताय? आता आमच्या वार्डासाठी नवीन याच्यात गार्डन बनवलं आहे, तिकडे एक गार्डन बनवलं आहे आणि खेळण्याचे वगैरे सगळे हे एखादं वाचनालय त्याचं हे आहे की वाचनालय बनवू आपण एक आणि ओपन जिम करू एक मोठा। काय समस्या आहे तुमच्या वार्डात असं वाटतंय का तुम्हाला? काही समस्या तर काही वाटत नाही साहेब, कारण की सगळं पद्धतशीर काम चालू आहे आणि व्यवस्थित काम चालू आहे सगळं। ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं निलेश किटे हे भाजपचे उमेदवार आहेत, वाटतं का विपक्ष आणि काही इतर पक्ष सुद्धा याला डॉमिनेट करू शकतील यांना? नाही, मला नाही वाटत की आमच्या एरियात काही एवढं डॉमिनेट होण्याला काय नाही, कारण की निलेश भाऊचं भरपूर काम आहे इथे आणि गुंजनताई सतीश मिसाळ यांचं सुद्धा चांगलं वर्क आहे, त्यामुळे डॉमिनेट होण्याचा प्रश्नच नाहीये। तुमच्या परिसरात हजारेंचं सुद्धा नाव आम्ही आता नुकतंच ऐकत आलेलो आहे। काय वाटतं, हजारे हे एक प्रभावी उमेदवार ठरू शकतील का या वार्डासाठी? हजारे आहे कॅन्डिडेट, परंतु मानस मंदिर एरियात त्यांचं तेवढं हे नाही आहे, वर्चस्व नाही त्यांचं, कारण की ते एकदम आमच्या एरियासाठी नवीन आहे आणि हे दोन्ही जे उमेदवार आहे हे नेहमी म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये राहणारे आहे, जनसंपर्कातले दोघंही नेते आहे, त्यामुळे यांना काही तेवढी अडचण जाणार नाही। तुम्ही मानस मंदिर पर्यंतच प्रभाग तुम्ही विचार करताय, पण जर या थोडासा परिसर जर बाहेर निघालो तर तिथे थोडंफार आता हजारेंचं नाव ऐकलंय, धोटेंचं सुद्धा नाव ऐकलंय, महिलांमध्ये काळेंचं सुद्धा नाव ऐकलंय। काय वाटतं की या महिलांमध्ये ह्या प्रभावी ठरतील की गुंजन मिसाळच ह्या कायम राहतील? मला तर असं वाटतंय की गुंजन मिसाळच येतील। छोट्या मोठ्या ज्या आमच्या समस्या आहे महिलांच्या त्या सॉल्व्ह करतात, गुंजन मिसाळ नेहमी सॉल्व्ह करतात। गेल्या 4 वर्षांमध्ये जे आहे प्रशासकीय राज्य होता, प्रशासन राज होता, या प्रशासकीय राज्यामध्ये गुंजन मिसाळ किंवा इतर सुद्धा जे आता उमेदवारी ठोकणारे जे उमेदवार आहेत हे आपल्या संपर्कात होते का? ते नवीन चेहरे आहे
ते तर आम्ही पाहतच नाही. जे येतात म्हणजे आम्हाला वोट द्या असे म्हणतात, ते नवीनच राहतात आमच्यासाठी. पण जे आहे जसे किटे, मिसाळ, हे आमच्या नेहमीच्या संपर्कातले आहे. आम्ही ज्या आमच्या समस्या आहे छोट्या मोठ्या, ते आम्ही त्यांना सांगतो आणि ते आमच्या समस्या क्लिअर करतात. काय अपेक्षा आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये, की अजून काही तुमच्या अपेक्षा आहेत का, की जो काही विकास झालेला आहे हा पुरे आहे? नाही, विकास तर तसा भरपूर झालेला आहे आणि त्या विकासामध्ये अजून भर पडेल असं आम्हाला वाटतं. कुठल्या प्रकारची भर आपण इच्छुक आहात? जसं की इथे ग्राउंड आहे महिलांसाठी, इथे जिम आहे, इथे महिला सकाळी फिरतात, स्वच्छता राहतेच म्हणा, पण याच्यापेक्षा अजून स्वच्छता राहायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. घनकचऱ्याचा विषय हा संपूर्ण शहरात गाजत आहे आणि या गाजणाऱ्या सगळ्या विषयांमध्ये आपल्या प्रभागातला जो घनकचरा नियोजन आहे, काय वाटतं हे योग्यरित्या सुरू आहे? सध्या तरी घनकचऱ्याचं चांगलं योग्य नियोजन आहे. ते गाडी येतात आणि ते कचरा घेऊन जातात पद्धतशीर. आणि समजा जरी नाही आले तरी मग आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतो त्यांच्या गाडीसाठी, आणि कचरा पद्धतशीर चालू आहे. आणि तुम्हाला आता तुम्ही पाहू शकता का, तुम्हाला कचरा दिसणार नाही, तुम्ही सुद्धा पाहू शकता ना, वाच करू शकता ना तुम्हाला सुद्धा एरिया पूर्ण साफ दिसेल. आणि प्रत्येक नागरिकचा जबाबदार नागरिक आहे, तो सुद्धा याची काळजी घेतो. याची नक्कीच आपण ज्या प्रकारे माहिती देतायत त्या हिशोबाने या प्रभागात, ज्या परिसरात सध्या आपण मानस मंदिर परिसरात उभा आहोत, यामध्ये तुम्ही जसं म्हणताय की कुठल्याच प्रकारचं काम उरलेलं नाही, तर नक्कीच निलेश किटे हे विजयी ठरतील असा आपलं मत हे जनतेपर्यंत नक्कीच पोहोचेल. नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा तुम्हाला मतदान करायचं आहे. काय वाटतं, कुठला पक्ष बाजी मारेल? बीजेपीच मारेल. चला, बीजेपी पक्ष हा येणारं नगराध्यक्ष पद जिंकेल असं नागरिकांचं मत आहे. नगराध्यक्ष पदासाठी निलेश किटे आपल्या जुने पूर्व नगरसेवक हे दावेदार आहेत. काय वाटतं, यांना तिकीट भेटायला पाहिजे? भेटायला पाहिजे त्यांना. नगराध्यक्ष बनलेले ते तुम्हाला आवडेल का? आवडेल. बोलल्यातले आमच्या प्रभागातले लोक असल्यामुळं आवडत. काय वाटतं, बाकीच्यांपेक्षा इतर पक्षांपेक्षा निलेश किटेंना जर तिकीट मिळालं तर भाजप जिंकेल का? हो, ठीक आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये आता साधारण मानस मंदिर परिसरात आहोत, बरोबर? आणि या मानस मंदिर परिसरामध्ये पूर्व नगरसेवक निलेश किटे आणि गुंजन मिसाळ हे प्रभावी उमेदवार आहेत. या व्यतिरिक्त काय वाटतं, आणखी वातावरण तापणार का? वातावरण तापणार तर नाही, कारण की आम्ही जे 5 वर्ष जुने आणि 4 वर्ष पुन्हा जे त्यांना एक्सप्रेशन जे भेटलं, त्याच्यामुळे वातावरण तापणाराचा विषय नाही आहे. कारण यांच्या जे दोन्ही जण जे आहे, त्यांनी जे कामं जे जुने होते, ज्या जुन्या नगरसेवकांनी 10-15 वर्षापासून नव्हते केले, ते पूर्ण डेव्हलप एरिया झालेला आहे. परंतु काही नागरिकांच्या ज्या समस्या आहे त्या अजूनही दशांतशाच आहे. कुठल्या समस्या आहेत नेमक्या? समस्या कसा आहे, कचरा गाडी आहे किंवा काही आहे, त्या समस्या कधी कधी होते. कचरा गाडी महिन्यातून एकदा येते, महिन्यातून येते, कधी नाही येत. बाकी आमचे जे नगरसेवक आहेत त्यांनी प्रॉपर काम केलं आहे. निलेश किटेचा विषय वेगळा आहे, पण आमचे जो प्रॉपर आहे गुंजन मिसाळ जो आहे, ते सतीश मिसाळ पूर्ण प्रॉपर काम पाहतात. पण त्यांनी पूर्ण इथून तर गजाननगर पर्यंत पूर्ण प्रॉपर काम झालेलं आहे. प्रत्येक गार्डनमध्ये शेड आहे, प्रॉपरली साफसफाई आहे, सर्व काम वगैरे प्रॉपर आहे. तर जनतेचे जे कामं आहेत ते काही काही कामं नाही राहत, परंतु हा माणूस जो आहे जनतेचे कामं जे जनरल काम पण राहिलं तर 24/7 अवेलेबल आहे. नगराध्यक्ष पदासाठी ज्या प्रकारे महायुती आणि महाविकास आघाडी हे संयुक्तपणे न लढता इंडिव्हिज्युअल लढणार आहेत, काय वाटतं कुठला पक्ष बाजी मारेल? सांगायचं म्हणजे आज आमच्या वार्डाचे दोन्हीही उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी म्हणजे लायबल आहेत आणि दोघंही जण दावेदार आहेत. हे आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. त्यांनी निव्वळ आमच्या वार्डाचाच विकास न करता आमच्या संपूर्ण शहराचाही विकासावर त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. तर आमची अशी इच्छा आहे की उमेदवारी कुणालाही मिळो, आम्ही त्याच्यासोबत राहू आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पक्ष कुठला जिंकेल असं तुम्हाला वाटतं? पक्ष ज्यांनी जी कामं केली असेल आतापर्यंत तोच पक्ष जिंकेल. संपूर्ण शहरात काँग्रेसचे सुधीर पांगुळ हे एक सुंदर वन मॅन शो जे आपल्या घरची जी जनता बोलत आहे की मागील रेजिम मध्ये सुधीर भाऊला जे डावलल्या गेलं आहे, सुधीर भाऊचं नाव प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक लेडीज, आपल्या घरची जी लेडीज बोलत आहे, सुधीर भाऊ पांगुळ हा व्यक्ती यावर्षी अनअपोज येणार आहे. पक्ष राहो अपक्ष राहो, सुधीर भाऊ पांगुळ वन मॅन शो
वन मॅन शो सुधीर भाऊ पांगुळ असं म्हणतायत, पण तुम्ही त्याच पार्श्वभूमीवर म्हणताय की या वार्डातले नगराध्यक्ष पदाचे जर भाजपचे 2 उमेदवार मिळतात ते निवडून येईल. जर असा जर झाला अटीतटीचा सामना, एकीकडे निलेश किटे आहेत आणि दुसरीकडे सुधीर भाऊ पांगुळ, तर कोण जिंकणार? नाही, दोन्हीही उमेदवार तगडे आहेत, कोणी नाही, दोघे जण कार्य करणारे लोक आहेत. आमची अपेक्षा आहे की ते दोघे कुठे निवडून आले, कोणी येऊ, सुधीर भाऊ येऊ किंवा आमचे निलेश भाऊ येऊ किंवा गुंजनताई येऊ, पण ते कार्य करणारे लोक आहे. आम्ही कुठेही आमच्या वार्डाला किंवा याला होणार नाही. आम्ही आमच्या वार्डाविषयी आणि त्यांच्या कार्य तत्परतेविषयी आम्ही सगळेजण खुश आहोत. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल? जिंकेलचा विषय नाही आहे, पण सुधीर भाऊ बद्दल जे वाद आहे, मागील 5 वर्षाहून त्यांना डावलल्या गेलं. आज 9 वर्ष झाले, पण सुधीर भाऊचं जे नाव आहे 9 वर्ष पहिलेचा म्हणून आजही जनतेच्या नजरेत आहे की बा अरे सुधीर भाऊचं मागच्या वेळेस नाव आलं होतं, त्यांना डावलल्या गेलं. सुधीर भाऊ पांगुळ यावर्षी 1 साइड येणार आहे. पक्ष राहो नाही राहो, अपक्ष राहो. प्रत्येक जनता, लहान मुलगा म्हणते सुधीर भाऊ पांगुळ, सुधीर भाऊ. जसं मोदी होतं ना, तर सुधीर भाऊ पांगुळ, सुधीर भाऊ. प्रत्येक 1 मॅन शो. पक्ष ना जात ना पात पर, सुधीर भाऊ 1 मॅन शो. क्या बात. या व्यतिरिक्त असं काही वाटतं का, नगराच्या जर मी विकासाची गोष्ट करतोय, तुम्ही वार्डामध्ये तर विकास झालेला आहे, पण शहरामध्ये काही विकासाची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, या सरकारमध्ये शहरामध्ये पद्धतशीर विकास वगैरे झालेला आहे, काही विषय नाहीये. परंतु काही प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम वेगवेगळे राहतात. तर आपल्या घरातला आपण पाहू शकतो. शहरामध्ये काही भ्रष्टाचाराचे विषय नगरपालिकेचे गेले 4 वर्षांमध्ये फार गाजलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार भगत प्रशासनात जे प्रशासनाधीश भगत साहेब जे होते त्यांच्याबद्दल थोडासा जे डांबरीकरण जे मारलं त्यावेळेस थोडासा विषय आला होता. काय वाटतं, जर हे निवडून येणारे जेवढे नगरसेवक राहतील त्या भ्रष्टाचारावर बोलतील का? काहीच बोलणार नाही. ते नगरसेवक तेच आहे ना, त्यांना कमिशन घेऊन आपले 5 वर्ष काढणे आहे बस. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणताय की संपूर्ण शहरामध्ये कमिशनखोरी सुरू आहे म्हणजे 50 वर्षापासूनची कमिशनखोरी चालूच आहे ना, याच्यावरच नगरसेवक आहे ना. काय विषय आहे? सुधीर पांगुळ ज्यांचं तुम्ही नाव घेतलेलं आहे, ते सुधीर पांगुळ कमिशनखोरी करणार नाही याची गॅरंटी आहे? आल्यानंतर आपण पाहू ना सुधीर भाऊचा कान पकडू शकतो आपण. सुधीर भाऊचा तो माणूस नंतर मग राजकारणामध्ये आल्यानंतर का होईल त्याचा समोर आपण बोलू शकतो. म्हणजे अजूनही अटीतटीचा सगळ्या गोष्टी तुम्हाला निदर्शनास येत आहे. वाटतंय की होऊ शकतं, पण वाटतं का सुधीर पांगुळ हा बदलाचा नवीन चेहरा असू शकतो? बिलकुल चेहरा असू शकतो असं काही नाही, पण आहे त्या परिस्थितीत आजही म्हणजे कसं आहे, बदलही आवश्यक असते. पण ज्या परिस्थितीत आपण आहे आणि आपला विकास आहे आपल्या शहराचा, माननीय पंकज भाऊ भोयर पालकमंत्री आहेत, तर त्यांच्या माध्यमातून जो काही विकास होऊन राहिला आहे शहराचा तो फार झपाट्याने विकास होऊन राहिलेला आहे आणि त्यामुळे जनता आपली इथे समाधानी आहे असं मला म्हणावंसं वाटते. आपण दिलेल्या माहितीच्या हिशोबाने मला तरी वाटतं प्रभाग क्रमांक 1 मध्ये हा जो काही संघर्ष असणार आहे निवडणुकीचा, या रंधुमाळीत हा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे आणि चुरशीची बाजू आपल्याला बघायला मिळेल, मी अशी अपेक्षा करतो. काय वाटतं, नगर परिषद 2025चं इलेक्शन हे वर्धेत कुठला पक्ष बाजी मारणार? सर, विषय असा आहे की पक्ष कोणताही असो, कोणताही पक्ष बाजी मारो, मुद्दा हा आहे की इथं ग्राउंड लेवलवर काम होत आहे का, हाच महत्वाचा विषय आहे. तर तुमचं मत आहे की ग्राउंड लेवलवर काम होत नाहीये? नाही, ग्राउंड लेवलवर काम का नाही होत आहे याचा माझा उद्देश आहे. फॉर एक्झाम्पल, आता लाईटची समस्या झाली, कचऱ्याची घनकचऱ्याची समस्या आहे. घनकचऱ्याच्या समस्येपासून सर बऱ्याचशा काळापासून वर्धेकर नाही का जुजत आहे. त्याच्या मागचं मेन कारण काय की यांनी कन्सेप्ट आणला, कोणता आणला की ढोलामुक्त गाव, ढोलामुक्त शहराचा कन्सेप्ट आणला. पण त्यामुळे काय झालं, ढोलामुक्त शहर तर झालं, पण ढोलच नाही आहे तर कसा कुठे टाकायचं, हे खूप मोठी समस्या आहे. एक त्याचा योग्य प्रकारे प्रॉब्लेम सर सॉल्व्ह होतो. आता त्यांनी स्ट्रीट लाईट लावले आहे, स्ट्रीट लाईट लावल्यानंतर सर त्याचा मेंटेनन्स कधीच होत नाही. मेंटेनन्सच्या नावावर फक्त आम्हाला इथं फक्त भूलथापा मिळते, मेंटेनन्स मिळत नाही. आता रस्त्यावर त्यांनी झाडं लावले, ते कापत नाही, स्वच्छता राहत नाही. तर आम्ही माझं म्हणजे सर्व वर्धेकरांचं हे मत आहे की पार्टी कोणती असो सर, प्रॉब्लेम पार्टीचा नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की जेन्युन काम होत आहे का, जेन्युन काम होत नाही सर इथे. ऍक्च्युअली कसं आहे की फक्त भूलथापा होऊन जाते आणि जेन्युन कामाच्या वेळेस काय होते की आता समजा तात्पर्य हे आहे की आमचं असं म्हणणं आहे की बा टोल फ्री नंबर असायला पाहिजे. टोल फ्री नंबर, कचरा आहे टोल फ्री नंबरवर टाका, तुम्ही ऍप काढा. आज देश कुठे चाललाय, आज जापान झाला. आपण फक्त कंपॅरिझन करतो की जापान आगे जा रहा, भाई वो आगे जा रहा, अपन क्यों नहीं जा रहे.
प्रत्येक ठिकाणी टोल फ्री नंबर असायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी कंप्लेंट व्हायला पाहिजे. कंप्लेंट झाल्यानंतर ते काम झालं की नाही झालं त्या कॅन्डिडेटला कळायला पाहिजे ज्यांनी कंप्लेंट केली आहे. हा सर जेन्युइन विषय आहे. असे बरेचसे वर्ष झाले सर. आता जसं आपली छोटीशी वर्धा आहे, वर्धा एक छोटीशी सिटी आहे, हे रोल मॉडेल बनू शकते, माहिती आहे, देशासाठी रोल मॉडेल बनू शकते की इथे बरेचसे मोठे मोठे छोटे छोटे प्रकल्प आपण आणू शकतो आणि काम करू शकतो. पण सर त्या गोष्टी होत नाही. फक्त तिथे काय होते, फक्त राजकारण होते, राजनीती होते, पण जेन्युइन लेवलवर काम नाही असतं. जेन्युइन लेवलवर काम होणं अत्यंत महत्वाचं आहे. तुमच्या हिशोबाने जेन्युइन कामांमधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे नागरिकांचा असं? हा सर, जेन्युइन कामामधला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे सर बेरोजगारी. रोजगाराची संधी. माझ्या माहितीनुसार नगर परिषद बेरोजगारी हटवू शकत नाही, कारण हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनच्या हिशोबाने आपल्याला काय वाटतं की बेसिक मुद्दा काय आहे आणि नागरिकांमध्ये प्रॉब्लेम्स काय समस्या? बेसिक मुद्दा सर आपल्या इथे सर सर्वात मी जे नोट केलं आहे, घनकचऱ्याची समस्या सर बऱ्याचशा ठिकाणी आहे. घनकचरा कसा आहे सर, इथे कसं तुम्ही येऊन पाहत असाल सुंदर नाक्यावर बऱ्याचशा ठिकाणी प्रॉब्लेम हा आहे की कचरा कुठे टाकू नका. आपण विषय आहे का कचरा टाकायचा कुठे, तिथे तुम्ही जाऊन पाहता तिथे कचऱ्याचा अंबार लागू नये, उचलायला कोण तयार नाही. का उचलत नाही बा? अगदी बरोबर. आतापर्यंत गेल्या 4 वर्षापासून प्रशासनाचा राज होता आणि या प्रशासनाच्या राज्यामध्ये इथे आता या वर्षी जे आहे आपल्याला कुठे ना कुठे बदल बघायला मिळणार आहे, कारण ही निवडणूक जी आहे इथे आता काही प्रतिनिधी निवडला जाणार आहे. तुम्हाला वाटतं का की निवडणूक झाल्यानंतर काही या घनकचऱ्याच्या समस्येवर निराकरण मिळू शकेल? काही नाही सर, कसं होते फक्त जेव्हा वेळ येते ते कोणी आलं की सर फक्त ते हेच सांगतात किंवा आम्ही असं करू, आम्ही तसं करू, आम्ही हे करू, पण जेन्युइन लेवलवर काम होत नाही. आणि 5 वर्ष झाले की ते आम्हाला भेटत नाही. आम्ही त्यांच्याकडे आम्ही त्यांच्या तात्पर्य आहे कसं की जो ग्राउंड लेवलचा माणूस आहे तो सर आज आमदार झाला, खासदार झाला किंवा आता समजा आपले वार्ड मेंबर झाले किंवा इकडे, माझं असं म्हणणं आहे की आता डेव्हलपमेंट ज्या हिशोबाने आपल्याला करायचं आहे त्या हिशोबाने आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी काय यूज करत नाही. ऍप झाल्या, ऍपच्या माध्यमातून आपण कंप्लेंट काउंट करू शकत नाही. मी माझं काम सोडून नगर परिषदेमध्ये काऊन जाऊ? एक ऍपची माध्यम काऊन नाही आहे का, ज्या ऍपमध्ये सर्व कचऱ्याची समस्या असो, पाण्याची समस्या असो किंवा घनकचऱ्याची असो, जणून लाईटची समस्या असो, मी माझं काम सोडून काऊन जाऊ बा? माझं असं म्हणणं आहे की तुम्ही नवीन जे डेव्हलपमेंट आहे डेव्हलपमेंटमध्ये ऍप आणा, काही अशा नवीन गोष्टी आणा की ज्याच्यामुळे जनता तुमच्यापर्यंत याचं काम नसतं पाहिजे, तुम्ही जनतेपर्यंत गेले पाहिजे, ते आमच्यापर्यंत कधी येत नाही. अगदी बरोबर. त्याचं जनतेची ज्या मनातली एक जी भावना आहे ही कळायला लक्षात येत आहे की याच्यामध्ये नागरिकांच्या द्वारे नागरिकांची जी मागणी आहे त्या मागणीमध्ये लोकांना आधुनिक पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवल्या जायला पाहिजे असं आमच्या दादांनी सांगितलं. दादा आपलं नाव? पियुष भाऊराव मिराशी. पियुष भाऊराव मिराशी. पियुष भाऊराव मिराशी यांनी दिलेली प्रतिक्रिया. दादा आपण कोणसे वार्डवर येते? ये समझिए वार्ड नंबर. अभी आपके यहाँ पे कौन चुनाव लड़ने वाला है, कुछ जानकारी है? नहीं. अभी तक के कोई लोग आपके घर पे आए हैं क्या? नहीं. कोई नहीं आया. नहीं. चुनाव डिक्लेयर हो गया, इस बारे में कुछ जानकारी है आपको? भैया अगर मैं दिखाऊंगा यहाँ पे वो नली है भर के मेरे साथ में, चलो यहाँ पे वो तुम देख लो यहाँ पे क्या कैसी गंदगी है. हम पूरी गंदगी है पूरी. 4 साल तक प्रशासन राज था, ये 4 साल में कोई जनप्रतिनिधि नहीं था, तो ये 4 सालों के अंदर में कोई लोग आपके तक कुछ भी नहीं, कुछ भी नहीं. कुछ भी नाही आहे. लोगों का आक्रोश, जनतेचा आक्रोश हा सतत वाढताना दिसतोय. नेमका जनप्रतिनिधी गेल्या 4 वर्षांमध्ये यांच्यापर्यंत आलेला नाही. प्रभाग 3 मध्ये भगवा लहराईल असं तुम्हाला नाझिया खानच्या माध्यमातून असं वाटतं. मात्र मी हे विचारतोय की नगराध्यक्ष हा कुठल्या पक्षाचा राहील असं तुम्हाला वाटतं? नगराध्यक्ष मध्ये आमचे रविभाऊ बालपांडे आहे सेनाचे, आणि ते यंदा चान्स पूर्ण आहे त्यांच्या येण्याचे वर्धामध्ये. पण ज्या प्रकारे सध्या जे वातावरण निर्माण झालेलं आहे, वातावरणाच्या माध्यमातून असं वाटतंय की एकीकडे भारतीय जनता पक्ष आहे, काँग्रेसचा नवीन चेहरा सुद्धा येण्याची शक्यता आहे, तुम्ही सुद्धा जे म्हणता शिंदे गटातलं सुद्धा आहे. नेमका कुठला पक्ष बाजी मारेल जे वातावरण दिसतंय या हिशोबाने आपलं वाटतं? शिंदे गटचा. शिंदे गट मारेल. शिंदे गट नक्कीच. दादांच्या म्हणण्यानुसार असं वाटतंय की शिंदे गट येथे बाजी मारणार. नेमकं आता काय घडतं हे बघूया. काय वाटतं काका, काय वातावरण आहे या प्रभागात, कोण उमेदवार आहेत तिथे? विशाल भाऊ चालू आहे. विशाल भाऊ हजारे. विशाल हजारे. ओके. विशाल हजारेच्या व्यतिरिक्त नेमके आणखी किती उमेदवार आहेत, या कोण लढू शकतात? ते राहील बहुतेक निलेश किटे राहणार. त्या व्यतिरिक्त अजून महिलांमध्ये कोणी? मला मिसाळ राहील. एक धोटे आहे. धोटे सुद्धा आहेत. ओके. गुंजन मिसाळ आणि काळे सुद्धा आहे. ओके. पूर्वीचे नगरसेवक हे निलेश किटे होते, यांच्यातर्फे झालेला हा विकास परिपूर्ण आहे. आपण सॅटिस्फाईड आहात त्या विकासात? सॅटिस्फाईड आहे. सॅटिस्फाईड आहात.
आणि काय बेसिकली आता वार्डात काही समस्या दिसत आहेत का तुम्हाला, असं वाटतं का समस्या काही सुरू आहे? समस्या सध्या तशा काही आहे नाही फार. पण आता इच्छा आहे लोकांची का बा विशाल भाऊ हजारे. विशाल भाऊ हजारे अशी लोकांची इच्छा आहे, समस्या नाहीये. पूर्वतयारी जी आहे, निलेश किटे ज्या प्रकारे इथे बांधकाम सभापती सुद्धा राहून चुकलेले आहेत आणि विकास ज्या प्रकारे व्हायचा आहे तो इथे सर्वत्र झालेला आहे. मात्र परिवर्तनाची गरज इथल्या नागरिकांना वाटते. धन्यवाद.